खोपोलीमध्ये काल नगरसेविका मानसी काळोखे यांचे पती शिवसेना नेते मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आलेली होती आणि या हत्येतील मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर आणि त्यांचा मुलगा दर्शन रवींद्र देवकर यांना रायगड पोलिसांनी अटक केली आहे। शिवसेनेचे नेते मंगेश काळोखे हे काल सकाळी आपल्या मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना हल्ल्यामध्ये हल्लेखोरांनी त्यांच्यावरती धारदार शस्त्रानं हल्ला करून निर्घृण हत्या केली आहे। त्यांच्या हत्येची माहिती मिळताच खोपोलीमधील नागरिकांनी दिवसभर पोलीस स्टेशन समोर जमावानं ठिय्या आंदोलन करून खोपोली बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली होती। यावेळी मंत्री भरत गोगावले, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे यांनी पोलीस ठाण्याला भेट देत आरोपीच्या मुसक्या आवळा असा इशारा शिवसेनेने दिलेला होता। या घटनेची गंभीर दखल रायगडच्या पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी घेत 8 पोलीस पथकं तयार करत वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध सुरू केला आहे। पण आज सकाळी गुप्त माहितीच्या आधारे नागोठणे या ठिकाणी मुख्य आरोपी असलेले रवींद्र देवकर आणि त्यांच्या मुलगा दर्शन देवकर यांना मोठ्या शिताफीनं अटक केली आहे। आतापर्यंत 5 आरोपींच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्यात। रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक आचल दलाल यांच्या मार्गदर्शनात 24 तासात मुख्य आरोपीच्या मुसक्या आवळण्यात रायगड पोलिसांना यश आले। रवी देवकर आणि त्याचा मुलगा दर्शन देवकर या 2 मुख्य आरोपींना त्या ठिकाणी अरेस्ट करण्यात आलेली आहे। परंतु उर्वरित आरोपी जे सीसीटीव्ही फुटेजमध्ये मंगेशला मारताना त्या ठिकाणी दिसत आहेत ते आरोपी आणि ज्यांनी प्लॅनिंग केलेलं आहे हे सगळे आरोपी त्या ठिकाणी अरेस्ट झाले पाहिजेत अशी आमची सगळ्यांची त्या ठिकाणी मागणी आहे। आणि जोपर्यंत यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी होत नाही, कठोरात कठोर शिक्षा जोपर्यंत या ठिकाणी होत नाही तोपर्यंत हा संघर्ष शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही सारेजण एकत्रपणे मंगेशच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहू। कारण मंगेश हा माझा भाऊच होता आणि अशा पद्धतीचं काम खोपोली शहरामध्ये कर्जत टाकवे गावातील जर तो राहणार असला तर या ठिकाणी येऊन त्यांनी जे प्रस्थ उभं केलं होतं एक सामाजिक बांधिलकी जपत काम करणारा, तळागाळातील गोरगरिबांची सेवा करणारा हा माझा कार्यकर्ता, रात्रंदिवस लोकांसाठी झटणारा हा माझा कार्यकर्ता, गोरगरिबांना हॉस्पिटलपासून सगळ्या सुविधांपासून सातत्याने मदत करणारा हा कार्यकर्ता, अशा कार्यकर्त्याची जर हत्या होत असेल तर आम्हाला राजकारण या ठिकाणी करायला नको। त्यापेक्षा एकतर ह्या सगळ्या आरोपींना अरेस्ट करा, नाहीतर आम्ही स्वतः पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बसून राहू जोपर्यंत त्यांना अरेस्ट करत नाही तोपर्यंत। जर का सुनील तटकरेंनी या ठिकाणी प्रेशर आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला, आज सुनील तटकरेंनी चुकीच्या पद्धतीची स्टेटमेंट या ठिकाणी केलेली आहे। सुधाकर घारे हा FIR मधला आरोपी आहे, भरत भगत हा FIR मधला आरोपी आहे, रवी देवकर FIR मधले आरोपी आहेत। मग आरोपींना त्या ठिकाणी या ठिकाणी अरेस्ट न होता सुनील तटकर त्या ठिकाणी स्टेटमेंट देतोय की सुधाकर घारेचा याची संबंध नाही। पण मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो, ही जी काही घटना घडलेली आहे याच्या 2 दिवस अगोदर रवी देवकर हा SN जोशी अलिबागच्या वकिलांकडनं जो सरकारी वकील त्यांच्याकडे आहे त्यांच्याकडून थेट सुतारवाडीला गेलेला होता आणि सुनील तटकरेंशी बसलेला होता आणि सुनील तटकरेंशी डिस्कस करून या सगळ्यांनी प्री प्लॅन करूनच या ठिकाणी मंगेशची हत्या या ठिकाणी करण्यात आलेली आहे। रवी देवकर हा सुतारवाडीला गेलेला होता याची सुद्धा पोलिसांनी त्या ठिकाणी चौकशी करावी। हा रायगडचा आका आहे सुनील तटकरे यांनी हा त्या ठिकाणी सुतारवाडीला बसून हे जे काय कृत्य या ठिकाणी रक्तरंजित राजकारण यांनी जे सुरू केलेलं आहे हे जर या ठिकाणी वरिष्ठांनी याची दखल घेतली नाही तर आम्ही स्वतः त्या ठिकाणी उतरू। मग आमचा मृत्यू जरी आम्हाला आला तरी चालेल पण आम्ही त्यांना सोडणार नाही।